नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या पहिल्या मराठी नर्सिंगच्या युट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितच असेल की एम-एच-सी नर्सिंग सीईटी 2025 साठी जेवढेही अपडेट येतात, जेवढेही अपडेट येत असतात, हे सगळ्यात आधी आपल्या चॅनलला बघायला मिळत असतात विद्यार्थी मित्रांनो. त्याच पद्धतीने मी तुम्हाला 4 तारखेला जो सीईटीचा एम-एच नर्सिंग सीईटीचा 2025 साठी जो अपडेट आलेला आहे, ऍडमिशन प्रोसेस फॉर अकॅडमिक इयर 2025-26 साठी, तो आजच्या व्हिडिओमध्ये मी डिस्कस करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल सगळ्यात आधी येणारा अपडेट, सीईटीच्या सगळ्यात आधी येणारा अपडेट हा आपल्या चॅनलवरती येत असतो आणि आपल्या चॅनलच्या थ्रू पूर्ण जे आपले विद्यार्थी आहेत, सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविला जात असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, असेच अपडेट तुम्हाला जर भविष्यात देखील हवे असतील, तर अशा अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून कुठलाही अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आणि कुठलीही माहिती तुमच्यापर्यंत वेळेवरती पोहोचू शकेल. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात आधी बोलायचं जर म्हटलं तर नोटिफिकेशन नंबर 9 एम-एच नर्सिंग सीईटी 2025 ऍडमिशन प्रोसेस फॉर अकॅडमिक इयर 2025-26 साठी आलेले आहेत. त्यानुसार तुम्हाला जो टाइम टेबल आहे कशाचा, तर ऍडमिशन प्रोसेस फॉर अकॅडमिक इयर 2025-26 साठी त्यांनी काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी, ऍडमिशन प्रोसेस फॉर अकॅडमिक इयर 2025-26 2020 2025 and 26 will begin soon and the timetable for the process will as follow. म्हणजे 2025-26 साठी नर्सिंगची जी ऍडमिशन प्रोसेस आहे ती लवकरच सुरू होणार आहे आणि लवकरच सुरू होणार असून तर जी टाइम टेबल असेल एम एस नर्सिंग सीईटीचा, तो पुढील प्रमाणे असेल. पहिला, सगळ्यात आधी त्यांनी सांगितलेलं की कुठकुठल्या ऍक्टिव्हिटी आणि कुठल्या कुठल्या तारखेला त्या ऍक्टिव्हिटी एम-एस-सी-आय-टी कडनं राबवल्या गेल्या होत्या. सगळ्यात पहिले आपल्याला दिलेलं आहे त्यांनी एक नंबरला, ते म्हणजे तुमचं ऑनलाईन ऍप्लिकेशन. तुमचं ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आहे ते 28 जानेवारी 2025 पासून स्टार्ट झालं होतं. त्याच्यानंतर तुमचं ऑनलाईन लास्ट डेट ऑफ सबमिट ऍप्लिकेशन ती एक्सटेंड झालेली. तुमची जी ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म आहे, ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट करायची लास्ट डेट जी आहे ती एक्सटेंड झालेली होती. एक्सटेंड होऊन 10 मार्च पर्यंत गेलेली. नंतर तुमची करेक्शन विंडो ओपन झाली होती. ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये करेक्शन करण्यासाठी तुमची जी करेक्शन विंडो आहे ती 19 ते 21 मार्च 2025 पर्यंत ओपन होती. त्याच्यानंतर तुमचं ऍडमिट कार्ड सीईटी सेल कडनं रिलीज झालं होतं. त्याच्यानंतर तुमची एक्झामची डेट आली ती 7 आणि 8 एप्रिल 2025 ला तुमची आन्सर की आली ती, आणि त्याच्यानंतर तुमचा रिझल्ट 15 मे ला डिक्लेअर झाला. रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर तुमचं नेक्स्ट प्रोसेस काय राहील, ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड ऍडमिशन राऊंड. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि ऍडमिशन राऊंड जो आहे विद्यार्थी मित्रांनो, तो तुमच्या 5 जून पासून कधीही सुरू होऊ शकतो, असं एम एस एम एस सीईटी वाल्यांनी, महाराष्ट्र सीईटी वाल्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर कधी सुरू होईल त्याची एक्झॅक्ट अॅक्युरेट डेट सीईटी वाल्यांनी आपल्याला सांगितलेली आहे का, तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तर आहे नाही. अजून देखील अद्यापही त्यांनी आपल्याला कुठल्या तारखेला ऍडमिशन प्रोसेस सुरू होईल हे सांगितलेलं नाहीये. फक्त 5 जून नंतर केव्हाही सुरू होऊ शकतं. तर हा जो येणारा अपडेट आहे भविष्यातला, हा अपडेट तुमच्याकडनं मिस व्हायला नको विद्यार्थी मित्रांनो, म्हणून तुम्ही चॅनलला काय करा, सबस्क्राईब करून ठेवा. जेणेकरून असे येणारे जे नोटिफिकेशन्स आहे, जे अपडेट्स आहे, जे फक्त आपल्या चॅनल पर्यंत येत असतात, आपल्या चॅनलवरती जे असतात, या अपडेट्स मिस व्हायला नको. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ठाऊकच असेल, मी स्वतः एक नर्सिंगचा लेक्चरर आहे, प्रोफेसर आहे. त्याच्यामुळे मला चांगलंच माहिती आहे की कोणत्या तारखेला कुठला अपडेट येणार आहे. त्याच्यामुळे जे तुम्हाला इतर चॅनलवर मिळणार नाही, ते सगळं फक्त आपल्याच नर्सिंग महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवरती मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे. तो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, तो ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला असे येणारे सगळे जे जीआर्स असतील, जे नोटिफिकेशन असतील, ते बघायला मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, मी आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. जे विद्यार्थी आपले एम-एच नर्सिंग सीईटी साठी ऍस्पिरंट आहे किंवा एम-एच नर्सिंग सीईटी मध्ये किंवा बीएससी नर्सिंग 2025 मध्ये ऍडमिशन घेणार आहे. ओके, थँक्यू.